पैसे पैसे कसे काय याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा ते लिहायचं असते ग्राहकासाठी झालं पैसे काढ अरे हा व्यवहारातला सीन वेगळा सिनन म्हणजे जन्माला येणं आणि मरणं संत वाङ्मयात त्याला सिनन म्हटलं तुम्हाला पाठ आहे बैसुणी खोळी शुक राहे गर्भी आंधळा सिनला येरझारी दुःख आठवी वेळा येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसार जन्माला येणं मरण जन्माला येणं मरण जन्माला येणं मरण याचं नाव आहे सिनन बरं जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का मग इष्टा लेपू चहूकडे नाके तोंडे कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे आईच्या पोटात उलट राहावं लागतं गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड पाय वर असतात मुंडक खाली याच्या उलट एखादं येतं नर जर चुकीनं कुराडे पाटील त्याला पायाळू म्हणतात पायाळू चुकून येते ते आता सगळे डोकाळूच प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो पाय वर असतात मुंडक खाली चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून त्या पायाळूमध्ये दोन प्रकार आहे उद्धव बापू एक खाली मान घालून येतं एक वर बघत येतं जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं नलवडे पाटील त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं ते अंजन दुकानात मिळत नाही तयार करावं लागतं अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता बरं सांगतोच 5 वस्तू मिळवायच्या कावळ्याची जीभ कोलीचं रक्त घुबडाचा डोळा वटवाघुळीचा पंखन पालीचं शेपूट लक्षात राहील का यादी पायाळूसाठी सांगतो नाही ठीक आहे शेठजी पालीचं शेपूट पाहिजे घुबडाचा डोळा वटवाघुळीचा पंख कावळ्याची जीभ आणि कोलीच्या रक्तात ते एकत्रित करायचं आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला तुझा जुना वाडा आहे ना गावातला येडी बाबुळे आहे तिथं लाव जेसीबी 7 हांडे सोन्याच्या मोहरानं भरले अरे माऊलीनं मान्य केलं ना पाताळीचे निदान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे चुकून एखादं येतं त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे कट वामलं लवण मिळे गर्भवतीचे पुरती डोहाळे तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःख लोळे अतिदुःखी मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध तर बाळणपण व्यवस्थित नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांत तू ते जननी आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1 बाळ जगलं तर बाळाची आई बरं झालं बाळणपण तर ते मूक जन्मला वाचा नाही तया रडे आकरंदोडी आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू द्विजा आता विष्टामूत्र हाते चिवडीता भारे सर्वांग समजना मग तारुण्याच्या मध्ये न माणी कोण असेल मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळ लावून बैसेल मग मरण एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवईद्वारे मरण म्हातारपण तारुण्य बाळणपण आईच्या पोटात हे याचं नाव आहे सिनन किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा अनेक जन्म सिनलो पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला अनंत जन्मीचा सीन गेला इथपर्यंत आलो आपण अरे संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे फार मोठं कारण आहे जन्म कशामुळे आहे अगा कर्मे जई उरावे तै ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका किंवा जन्म वासनेमुळे आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे मग संत काय करतात जी जन्माची कारण आहे ना कर्म असेल मीपणा असेल हे सगळे तुम्हाला पाठ आहे वासना संताच्या दर्शनानं काय झालं वासनेचे बीज जळून
वासनेचे बीज जळूनी जाय. याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार, पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात, पोकरकर शेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का? बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा दावा घातला, ते आमच्या बैलाला कायदा करता येईल. तसं एकाने विचार केला, म्हणले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता, येताना उदास होऊन म्हणला काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. एका मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळूनी जा. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरजार संपली. अनंत जन्म जे एरजार घालत होतो ती एरजार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं, नाथबाबा म्हणतात, आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, प्रथम भेटी आलिंगन आणि तुझे चरण वंदावे, या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. पण 8:30 झाले. सवयीप्रमाणे
तडजोड नाही बरं का पठाण साहेब, तडजोड नसते. तरी सर्वांना एक विनम्र प्रार्थना आहे, 9च्या आधी कोणी उठून जाऊ नका, नाही तर बरेचसे विठोबा रखमाईची वाट पाहतात तर चालले. एकदा हात वर करा, अलीकडचे पलीकडचे, पलीकडचे अलीकडचे. विश्व अलीकडे असलं तरी शांती पलीकडे आहे. दोन्ही पार्ट्या, शांती कुठं आहे? समाधी बैसला निर्वाण. पलीकडे शांती आहे, अलीकडे विश्व आहे. याचं नाव विश्व शांती आहे. सर्वांनी हात वर करा. माऊली पाहतात, एका तालात विठोबा एक थांबा रे, एक थांबा, टाळ, एक हात वर करा, एक जरा ताकद, एक शूटिंग वाले. चाल वगैरे राहू दे रोहिदास. हा हो, काय हो, धन्य आदितीनं संत दर्शनाचा अनंत जलमीचा सीन केला. अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात, मला असं वाटतं, इथपर्यंत आलो आपण, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची दिवे झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. पहिला आलिंगन आहे आणि मग तुझे चरण वंदावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं, तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात, पाय. चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील, संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे. साणप साहेब, पठाण सर, एखादा जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही, ते जोडा काढतात डोक्यावर, जोड्या काढतात डोक्यावर, जोडावर. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण
आणि आचरण. ते रामचंद्र आणि सीता माता बसलेले होते. मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघांची चर्चा. सीतामाई म्हणाल्या चरण माझे. खरं आहे ते, येऊ नको वनवासात, येऊ नको का. चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं त्या सीतामाईचे चरण कसे असेल. अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं. गर्व, दान आणि रूप, हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलिर नष्टो, अति गर्वेन रावणा, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेनं वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेनं वै सीता, अति गर्वेन रावण, अति दानात बलिर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं तिचे चरण कसे असेल. चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे. म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय. माझ्या बापाच्या बगीच्यात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली, 3रं तोडत होता. आम्ही बगीच्यातच होतो, झाडाच्या आडून बघत होती. 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही. तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय. चरण मेरे अच्छे चरण मेरे अच्छे चरण मेरे अच्छे चरण. इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें कोई धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण से, ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा, शे म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं. माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबाश लखनजी, शाबाश. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों. ये चरण से ये चरण अच्छे है. भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता. वारकऱ्यांमध्ये नाही, वारकऱ्याची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, आणि तुम्ही ते करू शकता. सर्वांचा विश्वास आहे. ते जर बाजूनं काढले, ते त्याचे कारखान्याचे पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं, आंघोळीच्या योग्यतेचं राहत नाही पाणी. ते जर बाजूला काढले तर हो तसंच करू आपण. कुऱ्हाडे पाटील तुम्ही तसंच करू, दोन्ही बाजूनं. त्याच्यावरून मग पॅक बांधकाम करायचं, ते रस्ते करायचे, पाणी आतून जाईल, इंद्रायणी आपली स्वच्छ राहील. महेश दादाला सांगू आम्ही, तुम्ही सांगा, अजून कुठे मोठे मोठे लोक त्यांना सांगू. पण एवढं काम करा साहेब. आता गाड्या उताराला लागल्या. तुमचंही बरंच वय झालं. पाहता पाहता मी आलो तेव्हा 23 वर्षाचा होतो, 78ला, आता 70 झालं. ही एक वारी आहे या वर्षीची. पूजनीय सातारकर महाराज नाही, हे लक्षात ठेवा. अरे वारकरी संप्रदायाचा वाघ होता, हे लक्षात. इथे त्यांची आवर्जून सेवा असायची. व्यक्तीचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही, ती गेल्यावर कळते. नुसता रामकृष्ण हरी सुरू केलं की सगळ्यांना समाधी लागायची. ते आमचे बाबा गेले. आपणही एकमेकाला पुढच्या वर्षी भेटू, हे आपल्या हातात आहे का. क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. कुऱ्हाडे पाटील गेले ना बाबा. गए हुए कभी आते नहीं,
लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती, त्यांची आठवण आली. आम्ही भालचंद्र पाटील आम्ही गेलो परिवाराला भेटायला, सगळी रडारड, तिथं काय शब्द नाही आपल्याकडे. होईल इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे, शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर, ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे हे पुराणिक वाद्य आहे, हे तबला पेटी नंतर. बाजय ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभा अधिक सुर नारी नबीना सकल असम कला प्रवीणा करई तान बहु गान बहु तान तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम, पार्वती आईनं मृदंग वाजवला, ती भूमी. म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात उद्धवराव, रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे, 7 मिनिट आहे अजून, 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर, वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे, पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो मांडी न मोडता. आताही तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का तिथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथान, दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर, पुन्हा 1000 व्यासपीठावर त्याच वेळेला. समारोपाला साहेबही आले होते ना, त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग, बस इथं चालू होता. आलं लक्षात? ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली, मस्त सुंदर कथाकार कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार कीर्तनकार संख्या कमी पडते, वाढले पाहिजे. कारण सांगतो, पाणी गढूळ जास्त झालं, तुरटीचे खडे कमी आहेत. अजून गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं, आलं उरकन. तेव्हाचा काळ, कराड साहेब माऊलीचा हात धरला पांडुरंगानं, वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं. बहिणीवर काय परिणाम झाला असेल? आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको, हेच आनंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो 4घे भावंड, रात्रीचे गेले मायबाप. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान तात आणि माता गेले से बोला. तात आणि माता देवाच्या गळ्याला बिलगून, हे 725 वर्षापूर्वीचा आठवा. देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून, हेच आनंदी आहे देवा. तेव्हा मी लहान
पांडुरंगा मी सगळ्यात लहान, माझा भाऊ सोपान सिद्ध बेटातल्या झाडीत मी रडायची, सोपान कडेवर घ्यायचा, रडू नको आले गाडी, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न माता गेली से येथून तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ज्ञानदेव निवृत्ती कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मज लागी. मायबाप रात्रीचे गेले देवा, तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही, निवृत्तीनाथाने हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्यागीले निधाना ज्ञानदेवा. रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे असे. नामा म्हणे देवा घार गेली उडून बाळे दानादान पडेली. बांधल्या पेंडाचा तुटला से आळ्या तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई म्हणल्या हे समजू शकते मी, मुक्ताई भावासाठी, सोपान काका बंधूसाठी, निवृत्तीनाथ शिष्याच्या नात्यानं संत प्रेमाच्या ताटातुटीनं रडतात. पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखीला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी जाणत राहिलो. कॅशी धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीनं आहे तो हात येईल. टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील. सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्र याची दर्शने होती. अलंका पुरये शिवपीठ पुरी येते होते. निळकंठ ब्रह्मादिगत पवरिष्ठ येथे पै केले. इंद्रयुनिया भूमिसी याग संपादिले. अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषिया सोनी त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे पुरुटिका माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती गुदकी हे पंढरवणी सोपे जनासी हरावया पापे कळिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग जेव्हा रुक्माईचं रडणं सुरू झालं, देव म्हणले आता का 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता, आता 9 वाजून 1 मिनिटांनी तू का रडती. मी हे समाधीचं वय आहे का हो देवा. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो. समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. त्या माऊलीसाठी मी रडते. धन्य धन्य जयाची कुशी
ज्ञानदेव जन्मले. सामान्याचं जाऊ द्या गणेशानंदजी, अरे जिथे साधूचं जाणं देवाला रडवतं, म्हणून अपेक्षा एवढीच आहे, न व्हावा योग ज्ञानेश्वर जय विठ्ठल. वेल टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील निवेदक, ते सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल जय जय. महाराज खाली बसा, बसा सगळे महाराज, विनेकरी बसा. या ठिकाणी